चला आज आपण बनवूया ढाबा स्टाईल पावभाजी. त्यासाठी लागणारे साहित्य 2 बटाटो, 1 बीट, 3 गाजर, 2 टोमॅटो, फुलगोबी, 1 शिमला मिर्च, कोथिंबीर, 2 मोठे कांदे बारीक कापून घेतले आहे. अर्धी वाटी वाटाणे रात्रभर भिजत ठेवले होते. कुकरमध्ये बटर घालून बटर विरघळल्यानंतर 1 चमचा जिरे व कापलेला कांदा घालून घेऊ. कांदा हलका सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया. कांदा सॉफ्ट झालेला आहे. आता 1 छोटा चमचा हिंग व कापलेला टोमॅटो घालून घेऊ. मिक्स करून 2 मिनिट परतून घेऊ. परतून झाल्यावर एका बाजूला करून आलं लसूण पेस्ट घालून परतून घेऊ. 1-2 मिनिट परतून घेऊया. आता सुके मसाले घालूया. 2 चमचा पावभाजी मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, 2 चमचा लाल तिखट घालून मिक्स करून 1 मिनिट परतून घेऊ. तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे. आता राहिलेल्या भाज्या घालून घेऊया. बटाटो, बीट, गाजर घालून मिक्स करू. मिक्स झाल्यानंतर वाटाणे, फुलगोबी, शिमला मिर्च घालून व्यवस्थित एकजीव करून घेऊया. एकजीव करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊ. आता 2 ग्लास गरम पाणी घालून घेऊ. घातल्यानंतर मिक्स करून कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेऊया. 3 शिट्ट्या झालेल्या आहे. भाजी मस्त शिजलेल्या आहेत. मॅशरने मॅश करून त्यामध्ये कसुरी मेथी व कोथिंबीर घालून घेऊया. चला तयार आहे ढाबा स्टाईल पावभाजी. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.